एका सरकारी कर्मचाऱ्याने बलात्काराच्या आरोपाखाली होणारी अटक रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता यावेळी सुप्रीम कोर्टानं आरोपीला तू तिच्याशी लग्न करणार का अशी विचारणा केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या मोहीम सुभाष चव्हाण याने केलेल्या जामीन याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती. त्याच्यावर शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रमाणे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचिकाकर्त्याने बाजू मांडताना आपण आपली सरकारी नोकरी गमावू शकतो असं कोर्टाला सांगितलं. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी त्याला विचारले की जर तू त्या मुलीशी लग्न करणार असशील तर आम्ही मदत करू शकतो, जर नाही तर तुझी नोकरी जाईल आणि तुला जेलमध्ये जावं लागेल. मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी याचा तू विचार करायला हवा होता. सरन्यायाधीशांनी आरोपीला तू तिच्यासोबत लग्न करणार का अशी विचारणा केली. यावर आरोपीच्या वकिलाने यासंबंधी विचार करू असं उत्तर दिलं. त्यावर सरन्यायाधीशांनी म्हटले की याचा विचार मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी व्हायला हवा होता. तू सरकारी कर्मचारी आहेस हे तुला माहीत होतं. सरन्यायाधीश पुढे म्हणाले की आम्ही तुला लग्नासाठी जबरदस्ती करत नाही, पण जर तुझी लग्न करण्याची तयारी असेल तर आम्हाला कळवावे, नाही तर आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करत आहोत असं तू सगळ्यांना सांगशील. यावेळी आरोपीच्या वकिलांनी आपण यासंबंधी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं. नंतर आरोपीने म्हटले की मला आधी लग्न करण्याची इच्छा होती पण तिने नकार दिला. आता मी विवाहित असल्याने लग्न करू शकत नाही. याशिवाय खटला सुरू असून अद्यापही आरोप सिद्ध झाले नसल्याचेही आरोपीने म्हटलं. आरोपीने असंही म्हटलं की मी सरकारी कर्मचारी असून जर मला अटक झाली तर निलंबित करण्यात येईल असं त्याने कोर्टाला सांगितलं. त्यावर कोर्टानं म्हणूनच आम्ही तुला हा पर्याय दिला आहे असं स्पष्ट केलं. आम्ही 4 आठवड्यासाठी अटक स्थगित करत आहोत. नंतर तुला नियमित जामिनासाठी अर्ज करता येईल असंही सरन्यायाधीश यांनी आरोपीला सांगितलं.